पहिल्या काही 4 दिवसातील माझ्या भावना म्हणजे प्रेग्नेन्सीच्या पहिल्या 3 महिने हे कसे गेलेत हे मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे. सो तुम्ही माझा व्हिडिओ कंटिन्यू करा आणि आपला व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि शेवटी बघितल्यानंतर आपल्या व्हिडिओला सबस्क्राईब करायला हाय. पहिल्या प्रेग्नेन्सीमध्ये तुमचेही माझ्यासारखे हाल झालेत का? तर माझे कसे हाल झालेत हे तुम्हाला सांगणार आहे. फक्त शेवटपर्यंत तुम्ही व्हिडिओ बघा. इतके बेकार आणि इतके विचित्र असे माझे हाल झालेले आहेत, तसे तुमचे होऊ नये म्हणून हा व्हिडिओ मी तुमच्यासाठी बनवला आहे. सो माझ्या स्वतःसाठीचा पण आहे, म्हणजे माझे एक्सपिरियन्स मी तुमच्याबरोबर शेअर केलेले, जे जे माझ्यासोबत घडले ते सर्व गोष्टी मी तुमच्यासोबत शेअर केले. शेवटपर्यंत तुम्ही व्हिडिओ बघा. हॅलो गाईज, मी प्रियंका आणि पुन्हा एकदा माझ्या नवीन एका व्हिडिओमध्ये तुमच्या सर्वांचं मनापासून स्वागत आहे. तर मी आजचा व्हिडिओ ह्याच्यासाठी बनवते. आता भरपूर जण मला विचारतात की ताई तुझ्या प्रेग्नेन्सीचा नाही का, म्हणजे पहिले 3 महिने कसे गेलेत, आता सर्वांची प्रेग्नेन्सी सेम असते का, असं मला भरपूर जण विचारतात. तर ह्या व्हिडिओद्वारे ना मी तुम्हाला सांगणार आहे की माझे पहिले प्रेग्नेन्सीचे 3-4 महिने कसे गेले आणि सोबत प्रिशा पण असती तर त्याच्यामुळं किती कठीण गेले. आता ना प्रिशा माझी झोपलेली आहे, सॉरी झोपली नाहीये, बसली आहे. तिला मोबाईल दिला, त्याचे पप्पा सुद्धा आलेत कामावरनं. ती इतकी खेळते, दिवसभर इतकी खेळते आणि मला पण लय थकवते ती पोरगी. त्यामुळे ना तिला फोन दिलाय आणि तिला बसवलं, कारण की ती जर इथं असली तर व्हिडिओमध्ये मध्ये मध्ये करणार, मग मला काही व्हिडिओ शूट करता येणार नाही, काही तुमच्यासोबत बोलता येणार नाही आणि मी काय बोल हे तुम्हाला काही समजणारही नाही. त्यामुळे म्हटलं तिला मोबाईल दिला, तिला बसवलं, म्हटलं थोड्या वेळ ती बसेल आणि तोपर्यंत मी एक 5-7-8 मिनिट तुमच्यासोबत छान अशा गोष्टी माझ्या 3 महिने प्रेग्नेन्सीचे कसे गेलेत हे तुमच्याबरोबर मी शेअर करणार आहे. तर चला, पहिला प्रश्न म्हणजे माझाच प्रश्न आहे. पहिलं म्हणजे माझे पहिलं प्रेग्नेन्सी हे मला जेव्हा कळालेलं होतं, म्हणजे 2 महिन्यानंतरच मला कळालं. आणि ते कसं कळालं माहितीये का, मला ताप यायचं, थंडी वाजायची, खूप जास्त थंडी वाजायची, अशी थंडी वाजायची की मी 10-12 गोधड्या घेतल्याशिवाय तर माझ्या अंगातली काही थंडी जातच नसायची. तर हे मला कधी झालंय, ज्यावेळेस मी प्रिशाच्या वेळेस प्रेग्नेंट होते, म्हणजे माझं सिझर डिलिव्हरी आहे, तो डिलिव्हरी झाल्यानंतरच मला असलं काय व्हायला लागलं, म्हणजे थंडी वाजणं, ह्या त्या गोष्टी हॉस्पिटलपासून स्टार्ट झाले चालू. मग जेव्हा मी आता हे सेकंड टाइम जेव्हा प्रेग्नेन्सी मला राहिली होती, त्यावेळेस आम्हाला असं काहीच अनुभव नव्हता की मी प्रेग्नेंट आहे किंवा असं नाही का, म्हणजे ह्या गोष्टीमधनं काहीच कल्पना नव्हती आम्हाला. कारण की आम्ही असं काही म्हणजे पुन्हा डबल आई वडील होण्यासाठी आम्ही दोघंही रेडी नव्हतो, त्यामुळे असलं काहीच माहिती नव्हतं. नेमकं माझ्या आत्याच्या पोराचं लग्न झालं डिसेंबर महिन्यामध्ये काहीतरी, त्यावेळेस म्हणजे पिरियड्स आलेले होते आणि त्यानंतर 2-3 महिन्यानंतर काय आलेच नाही. त्यामुळे एवढं काय वाटलंच नाही. म्हटलं चला 2-3 महिने, म्हणजे मला काय वाटलं की सिझर झाल्यानंतर असं काय आपल्या शरीरामध्ये रक्त वगैरे कमी असल्या कारणामुळे पण येत नसेल, असं तर मला वाटलं, म्हणजे पर्सनली मला वाटलं. त्यामुळे मग मी म्हटलं की जाऊ दे नाही का, असं म्हणजे त्याच्यामुळे नसन आले, मग एवढं काय मी घेतलं नाही. पण थंडी ताप इतकी वाढायला लागली की शेवटी आम्हाला दवाखान्यातच जावं लागलं. दवाखान्यात गेल्यानंतर मॅडम किट दिली मला चेक करण्यासाठी. मॅडम म्हटलं असं काही नसतं, सिझर हो किंवा नॉर्मल हो, एकदा पिरियड चालू झाले तर रेग्युलर चालू असलं पाहिजे. हा, जर पीसीओडी पीसीओसी असं काही तुला त्रास असेल तर मी म्हटलं नाही, मला असं काही पहिल्यापासूनच त्रास नाहीये. मग मॅडम म्हटलं ठीक आहे चालतंय नाही का, म्हणजे तुला. मग त्यामुळे त्यांनी मला एक चेक करायला किट दिली होती. सो मग ते चेक केलं. ते चेक केल्यानंतर मग काही दिवसांनी, एक म्हणजे नाही का 4-5 दिवसांनी किंवा 7-8 दिवसांनी असं मळमळ, उलट्या, चक्कर चालू व्हायला लागले आणि सोबत माझ्या कोणच नव्हतं. आणि पहिलं सांगू का, पहिलं हे 2-3 महिने मला इतके उलट्या व्हायचे ना, भरपूर साऱ्या उलट्या, असे चक्कर यायची आणि खाण्याची काहीतरी क्रेविंग झाली की ते खाल्लं तरी ते सुद्धा मी वकून टाकायचे, एवढे घाणेरडे असे उलट्या व्हायचे मला. आणि प्रत्येकाची ही प्रेग्नेन्सी ही वेगळीच असते. आता प्रत्येक जण म्हणतं तुला उलटी झाली आहे का, तुला झाली आहे का, म्हणजे काही जणांना अजिबातच उलटी वगैरे असं काहीच होत नाही आणि काही जणांची प्रेग्नेन्सी ही खूप वेगळी असते. काही जणांना उलट्या ह्या प्रचंड प्रमाणात होतात. जसं की माझ्यासोबत ना पहिल्या प्रेग्नेन्सीमध्ये भरपूर साऱ्या उलट्या वगैरे, मळमळ, चक्रा यायच्या. हे माझे 4-5 महिने तर चालू होते. पण ह्या सेकंड प्रेग्नेन्सीमध्ये सुद्धा मला तसं झालेलं आहे. पण ह्या सेकंड प्रेग्नेन्सीमध्ये म्हणजे अंग सुजणं, पाय सुजणं, ह्या सर्व गोष्टी झालेल्या नाहीत. त्याचं कारण काय आहे, येणारे मोठा ब्लॉग मी अपलोड करेन, तर तुम्हाला आवडेल का नाही मला कमेंट करून नक्की सांगा, म्हणजे मी तसा व्हिडिओ तुमच्याबरोबर शेअर करेन. सो पहिला नाही का 2-3 महिने माझे इतके कठीण, म्हणजे कसे गेले सांगते तुम्हाला. जवळ माझे आई वडील नव्हते, कारण की ते गावाकडे होते. भाऊ बहीण हे सर्व गावाकडेच आहेत आणि सासू सासरे तर हे माझ्यापाशी राहत नाही. त्यामुळं मी आणि माझे मिस्टर आणि छोटीशी माझी प्रिशा, आम्ही तिघच असतो. मग प्रिशाला सांभाळता ह्या सर्व गोष्टींना ना मला फेस करावं लागायचं. एकतर चक्कर पण यायची, त्यामध्ये उलट्या व्हायच्या, मळमळ व्हायचं. प्रिशाला काहीतरी खायला चांगलं बनावं म्हणलं तर त्याचं वास पण जमत नसायचं. आणि त्यामध्ये प्रिशाचे पप्पा सुद्धा कामाला जायचे, त्यांना काहीतरी बनवायचं म्हटलं तर
नको नको वाटायचं की एवढं सर्व वास आणि चक्रानी, आणि त्याच्यामध्ये ना मला विकनेस पण यायचा, चक्कर यायची, थकाव यायचा. आणि त्यामध्ये ना म्हणजे ह्या प्रेग्नेन्सीमध्ये ना माझं वजन आहे ना पहिल्या 4 महिन्यात वाढायचं सोडून माझं वजन कमीच होत चाललेलं. कारण की मी काहीच खात नव्हते. सकाळी जी एक भाकर बनवली, कारण की मला त्या स्वयंपाकाचा इतका घाणेरडा वासायचा की त्यामुळे मला असं वाटायचं की एकच भाकर ना दिवसभरात आपण खायला पाहिजे. त्यामुळं तीच भाकर ना मी दिवसभर खायचे. त्या करायचं बी इतकं कंटाळायचं की ते उलटी, सतत मळमळ, सतत चक्रा, सर्व गोष्टी व्हायच्या. त्यामुळे नको वाटायचं म्हणून ना मग तेच ना 3-4 महिने लय सहन केलं होतं मी, खरं सांगते. प्रिशाच्या वेळेस ना एवढं काही सहन करायला मला म्हणजे काय भेटलंच नव्हतं. कारण की प्रिशाच्या वेळेस ना मी सतत आराम करायचे. कारण ह्या वेळेस माझ्यासोबत प्रिशा असल्यामुळं तिला सांभाळणं, परत आपले प्रेग्नेन्सीचे क्रेविंग्स, बाकीच्या गोष्टी ह्या इतक्या हँडल करणं मुश्किल झाले ना मला. आणि खरं एक सांगू का, मला असं वाटतं की तुम्हाला ही कधी प्रेग्नेन्सी ठेवायची असेल ना तर आपलं बाळ थोडंसं मोठं होऊ द्या, म्हणजे तुमचं बाळ थोडंसं मोठं होऊ द्या, त्यानंतरच ठेवा. कारण की एका छोट्या लेकराला बघत बघत, आणि जरी तुम्हाला ठेवायचे पण तुमच्या घरी जर सांभाळणारा कोणी असेल तर त्यावेळेस तुम्ही ठेवू शकता. कारण की त्यावेळेस जरी तुम्हाला उलटी, मळमळ, चक्र आले तरी लेकराला सांभाळण्यासाठी तरी असतात, बाकीच्या गोष्टी करण्यासाठी तरी असतात. आता मला ना प्रेग्नेन्सीमध्ये चक्कर यायचे, कंबर दुखायची, थकाव यायचा, भरपूर साऱ्या गोष्टी व्हायच्या, सारखं पेन व्हायचं, सारखं कोणचे तरी मेडिसिन मी घ्यायला गेले की मला असं मळमळ लागत व्हायचं, अजिबात चव लागायचं नाही, काहीच असं नको वाटायचं. आणि मम्मी नेमकं गावाकडे असल्यामुळे मला कोणाकडे जाता येत नव्हतं. आणि पहिले 3-4 महिने मी कोणाला सांगितलं नव्हतं. कारण की मी जर घरी सांगितलं की सगळे मला असं बोलायचे नाही का, कशाला सांगती, लहान बाळे, कशाला ठेवलं, असं तसं भरपूर गोष्टी होत्या, असं मला बोलायचे. त्यामुळे मला काही समजत नसायचं की नेमकं करू तरी करू काय, असं असायचं. आता काय होतं माहितीये का, पहिल्या प्रेग्नेन्सीमध्ये भरपूर जणांना माहित नसतं की आपण प्रेग्नेंट आहे, अशा तशा गोष्टी काहीच माहिती नसतात. त्यामुळे जेव्हा पण तुम्हाला प्रेग्नेन्सी ठेवायची असेल तर पूर्ण म्हणजे स्वतः नाही का मनापासून पूर्ण गोष्टी असं ठरवा की नाही बाबा आपल्याला मळमळ, उलट्या ह्या तर सर्व गोष्टी होणार आहेत. त्यामुळे आपण त्याच्या म्हणजे तसं जर आपण सहन करणारे असतो तर तुम्ही प्रेग्नेन्सी नक्की ठेवा, कारण काहीच प्रॉब्लेम नाहीये त्यामध्ये. कारण जर असेल नाही का, घरचे बोलतात म्हणून तुम्ही प्रेग्नेन्सी ठेवली आणि नंतर इतका त्रास होतो ना, प्रत्येक जण हेच म्हणतं की तू प्रेग्नेंट म्हणजे राहिलीस ना, मी आहे काळजी घ्यायला. पण ज्यावेळेस आपली काळजी घ्यायची असते ना, घ्यायची वेळ येते ना, त्यावेळेस आपली कोणीही काळजी घेत नाही आणि आपल्यासोबत कोणीही नसतं. त्यामुळे ना मला एकच सांगायचं तुम्हाला, जर तुम्ही नवीन लग्न झालेलं असेल किंवा तुमची नवीन काहीतरी प्रेग्नेन्सी तुम्हाला ठेवायची असेल तर तुम्ही ना प्रेग्नेन्सी ठेवण्याच्या आधी स्वतः फक्त त्या गोष्टीसाठी पॉसिबल सगळ्या गोष्टी तुम्ही करू शकता. तुम्ही तेवढी सहनशक्ती करू शकताल ना तरच तुम्ही प्रेग्नेन्सी ठेवा. आणि त्या प्रेग्नेन्सी ठेवा पण तुमची काळजी करणार असेल तर, किंवा तुम्ही स्वतःची काळजी घेत असाल तर तुम्ही नक्की प्रेग्नेन्सी ठेवा आणि स्वतःची काळजी घ्या. आणि सर्वांना बेस्ट ऑफ लक. ना की खूप प्रमाणाची भारी त्रास व्हायचा ना, त्यामुळे असं वाटायचं नाही आता ही काय प्रेग्नेन्सी आपल्याला ठेवायचीच नाहीये, नको असं तसं. पण जेव्हा डॉक्टरांचा सल्ला घेतला त्यावेळेस त्यांनी ना भरपूर जास्त असं मला गोष्ट सांगितलं की लोकांना असं नाही का, म्हणजे ज्या फ्युचरमध्ये लेकरू पाहिजे असेल त्यावेळेस तुम्हाला झालं नाही तर काय करताल, अशा तशा भरपूर साऱ्या गोष्टी सांगितल्या. त्यानुसार असं वाटलं की हा बाबा जाऊ दे, हे 2-4 महिने कसं तरी नाही का, म्हणजे उलटी वगैरे होईलच आपल्याला. आता काय आधी तर माहितीच आहे ना, म्हणजे पहिल्या प्रेग्नेन्सीमध्ये काय काय घडलं हे तर चांगलंच माहिती आहे. त्यामुळे असं वाटलं की ह्या प्रेग्नेन्सीमध्ये पण होणारच आहे, तर 2-4 महिने सहन कर. आणि म्हणजे कशाला बाळाला नाही का हे करायचं असं तसं, म्हणजे मनामध्ये एक विचार आला. त्यामुळे म्हटलं नको, असं काही चुकीचं करायचं नाही आहे, ते देवाने दिले तर ते असू दे म्हणून ते मी ठेवलं. पण ते ठेवल्यानंतरही म्हणजे असं पश्चाताप झाल्यासारखं वाटायचं की आपल्या जवळ कोणच नाहीये, आपलं काळजी घेणारं कोणी नाहीये, तर कशाला उगं प्रेग्नेन्सी ठेवायची आणि सोबत प्रिशाचं हाल का करायचं, म्हणजे असं मला वाटायचं ना का की नको वगैरे असं तसं. भरपूर साऱ्या गोष्टी असं वाटायचे की नको, कशाला ठेवायचं काय. मग नंतर असं विचार आला की जाऊ दे, प्रिशालाही सोबत कोणीतरी होतील असा विचार केला आणि तिला ठेवलं. मग तसंच सतत नाही का मळमळ, उलट्या, चक्रा ह्या यायलाच लागल्या. मग मॅडमनी मला मेडिसिन दिल्या, गोळ्या दिल्या, पण त्याने पण मला काहीच फरक पडला नव्हता. जेवणामध्ये तर तुम्हाला सांगते, वजन कमी करण्यासाठी ना मी अक्षरशः रनिंगला जायचे, म्हणजे प्रेग्नेंट असताना सुद्धा रनिंगला जायचे. की का तर म्हणजे नाही का मला ते नकोच वाटायचं, घरामध्ये ना पूर्ण वास यायचा, म्हणजे दार लावून घेतले ना पूर्ण वास, खिडकी उघडलं तरी वास. बाहेर रोडने जरी चालायला लागले तरी लोकांनी काहीतरी काही भाजी बनवलेली असेल ना त्याची मला इतके जास्त वास यायचं ना, खूप जास्त, आणि काहीच खाण्याची इच्छा नसायची. आणि जे काही खायचे ना
खाऊन परत म्हणजे असं घरी वगैरे यायचे खाऊन, तर आल्यानंतर ना मला मळमळ चक्कर उलटी यायची आणि जे खाल्लं ते परत वाकून टाकायचे. खूप जास्त मला त्रास झालेला होता झालेले आहेत. कारण की पहिल्या प्रेग्नेन्सीचे हे 3-4 महिन्याचे असतात ना, खूप म्हणजे खूप घाणेरडे आणि खूप कठीण असतात. कारण की नंतर असतात, नंतर तर खूप छान असतात ना, की 4-5 महिन्यानंतर कोणाला उलटी होत नाही, कोणाकोणाला तर 9 महिने उलटी होतात. तर त्यामध्ये ना म्हणजे पहिल्या प्रेग्नेन्सीमध्ये पण ना मला 4 ते 5 महिने जास्तीत जास्त उलट्या झाल्या असतील. त्यानंतर मला काहीच झालेलं नाही. त्यानंतर तर मी अशी खायला लागले होते ना, काय सांगावं. आणि तेव्हा तर मला भरपूर सारा आराम होता. कारण की ह्या वेळेस नाही ना मला प्रेशरमुळे आराम करता आले नाही, कोणत्या गोष्टी मला करता आल्या, ह्याच्यामुळे ना मला भरपूर सारा असा त्रास सुद्धा झालेला होता. पहिले प्रेग्नेन्सीचे ना भरपूर सारे म्हणजे पहिल्या प्रेग्नेन्सीमध्ये माझी भरपूर अशा आठवणी आहेत की ज्या मी म्हणजे असं नाही का तुमच्याबरोबर शेअर करते. आता तुम्ही म्हणता की नाही का आता प्रेग्नेन्सीचा हिला तर 7वा महिना आहे आणि आता कुठं सांगतेय. तर म्हणजे भरपूर दिवस झाले असं मनातली इच्छा होती की तुम्हाला माझे पहिले प्रेग्नेन्सीचे हे 3 महिने कसे गेले, काय गेले, हे सर्व तुम्हाला सांगण्याची माझी भरपूर सारी इच्छा होती. पण कामामुळं पाहुणे वगैरे यायचे जायचे ना, त्यामध्ये मला वेळच काढता येत नव्हता आणि वेळ काढून ना तुमच्या बरोबर शेअरच करता येत नव्हता. पण आता नाही करणार तसं काय. आता ना आपले व्हिडिओ हे कंटिन्यू व्हिडिओ येत जातील आणि कंटिन्यू म्हणजे सारखंच मी व्हिडिओ सोडत जाईल. आणि तुम्हाला कशा प्रकारचे व्हिडिओ आवडतील हे सुद्धा मला कमेंट करून नक्की सांगा. म्हणजे त्यानुसार मी असे व्हिडिओज काढत जाईल, तुमच्यापर्यंत माझ्या भावना सुद्धा पोहोचतील आणि तुमचे जे काही विचार असतील त्या म्हणजे जे काही प्रश्न असतील त्याचे उत्तर सुद्धा मी तुम्हाला ह्या म्हणजे व्हिडिओद्वारे सांगत जाईल.